नमस्कार, मी रेणुका. आज आहे स्टाईल टॉक टाइम आणि आज आपण स्टाईल टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत की पांढरे केस, मग त्याचं कलरिंग असेल, त्याचं स्टायलिंग असेल. खरं तर पांढरे केस म्हटल्यावर असं वाटतं की आपण आपलं वय होतंय का, म्हातारे होतात का, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे कलरिंग कसं करता येतं, त्याच्यातही स्टायलिंगचे खूप सारे पर्याय आहेत आणि त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत उदय टक्के, स्वतः आता आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये. त्यांचं स्वागत करूयात. सर, स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. उदय टक्के यांची एक वेगळी ओळख म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या देशातून याबद्दल अभ्यास केलेला आहे आणि ते त्यांच्या अकॅडमीज आहेत, ते शिकवतात देखील या विषयावर. आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडून टिप्स जाणून घेणार आहोत. पण तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022668999263 022668999263. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोच आहोत. इथे आपण गप्पांना सुरुवात करतो आहोत. उदय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरे केस म्हटल्यानंतर असं असतं की आता वय झालं, आता आपण ड्रेसिंग बदलतं माणसाचं, किंवा आपण म्हणू शकतो की स्टायलिंग बदलत असतं. तर हा एक टॅबू आहे, याच्यावर तुम्ही बरेच वर्ष काम करत आहात. तुम्हाला काय काय अनुभव आले? नॉर्मली आपण जर कंपेअरिंग केलं हॉलिवूड आणि बॉलिवूड, तर हॉलिवूडमध्ये पांढरे केस अतिशय कॉन्फिडन्सली घेतले जातात. आणि मी बघतोय इंडियामध्ये आपल्याकडे पांढरे केस आले की लपवा काहीतरी, आता त्याला पर्याय काढा की माझं वय झालं. आणि ते एकदम काही जण तर एवढे असे निगेटिव्ह थिंकिंग करतात की आता सगळं संपलं माझं. तर माझं असं म्हणायचं की पांढऱ्या केसामध्ये किती आपण स्टायलिंग करू शकतो. आता तुम्हाला सांगतो, मी जॉर्ज क्लोनी एक अतिशय मोठा आर्टिस्ट आहे. मी ह्यापर्यंत सांगेन की आपल्या इंदिरा गांधी, त्यांनी तो पांढरा बट जो होती त्यांनी किती सुंदर त्यांनी कॅरी केलं ते. तर अशा रीतीने जर आपल्या लोकांकडे पण जर कॉन्फिडन्स आला, आज सॉल्ट पेपर लुक एकदम क्लास लुक म्हटलं गेलाय, थोडेसे पांढरे थोडेसे काळे, अप्रतिम लुक म्हटलं जातो. तर तसं जर तुम्ही कॅरी करता फार चांगलं आहे. अदरवाईज जर तुम्हाला वाटलं की नाही मला पांढरे केस नाहीच पाहिजेत, तर तुम्ही कलर करा. पण कलर करताना जरासा वयाचा विचार करा. कारण मी बघतोय ॲज अ इंटरनॅशनल स्टायलिस्ट, 16 वर्षाच्या मुलीचे केस काळे आणि 60 वर्षाच्या बाईचे पण केस काळे. अरे तुमच्या भुवया मला दिसतात अशा चांगल्या ब्राऊन दिसत आहेत, पण तुम्ही केस काळे का करता? तर त्यांना ते वयाप्रमाणे थोडंसं ऍडजस्ट केलं तर कलरिंग फार चांगला पर्याय आहे असं मला म्हणायचं. निश्चितच खूप पर्याय आहेत, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली आहे. आपल्याला नरेश राठोड पहिला प्रश्न परभणीहून विचारतायत. विचारा नरेश. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी नरेंद्र राठोड बोलतोय. माझे केस तर थोडे नाही का भुरकट झालेत आणि पांढरे पण झालेत थोडे. बरं, तुमचं वय सांगू शकाल नरेश? आता 24 आहे. बरं, किती वेळ म्हणाल ते? 24 आहे. भुरकट आणि पांढरे केस आहेत. केस पांढरं होणं हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे मेन. त्यामुळे हे कसे पांढरे झाले, का पांढरे झाले, ह्याला खरं म्हणाल तर सायंटिफिकली काही उत्तर नाही. हे होणार, कारण जेनेटिक असल्यामुळे ह्या घडणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. आता तुम्ही काळजी काय घ्याल, त्याला रेग्युलर मसाज घ्यायचं, ऑइल मसाज घ्यायचा आणि छान ठेवायचे. गेलेल्याचं आणि पांढरे झालं तर टेन्शन घेऊ नका. हे होणार, हे सत्य आहे सगळं असं. पण त्याच्यासाठी आपण स्टायलिंग मध्ये त्यांना काय सांगू शकतो? स्टायलिंग मध्ये आपण असं करू शकतो की समजा मला बाबा पांढरे केस आहेत, मग मी जर कलर केलं, मी म्हटलं मी माझे बुबुळ बघितले, मी डोळे बघितले, मी माझा डोळ्यांचा रंग कोणता आहे, ब्राउनिश आहे, तपकीर आहे, मग त्या रंगाचे जर मी केस करून घेतले, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला तुमचा बिझनेस किंवा तुम्ही काय करता त्याच्यावरती जर स्टायलिंग केलं, त्याचप्रमाणे मध्ये हायलाइट्स केलं, तर ते फार छान दिसेल तुम्हाला. तुमचं व्यक्तिमत्व ते अजून जास्त खुलून दिसणार आहे. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न अशोक विचारतायत बीडहून. विचारा अशोक. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. तर मला माझं वय 22 आहे. माझे खूप केस पांढरे. बरं, कशी तयार करायची, काय कसं, म्हणजे बरं वाटत नाही ते. बरोबर वाटत नाही ते, काय करायचं? काय मला कळलं नाही. त्यांचं वय 22 आहे, त्यांचे केस पांढरे आहेत, तर काय करता येईल? आता पर्याय हाच आहे की अगदी खरं सांगायचं म्हणजे बघा, आता बिझनेस म्हटलं तर आम्ही क्लायंटला कधी काय काय गोष्टी सांगतो, पण इथे मी बसलोय लोकांना खरं सांगायला की हा जेनेटिक प्रॉब्लेम असो. पुन्हा तेच सांगेन, आणि एकदा सफेद झाल्यानंतर त्याला कलर करण्याशिवाय दुसरा जगामध्ये कुठला पर्याय नाहीये. हे 100% सत्य आहे. तर तुम्ही फक्त कलर करताना एवढीच काळजी घ्या, कुठलाही चालू कलर की डाय घेतलाय, कुठलातरी डाय लावलाय, किंवा मी काहीतरी पटकन ती छोटीशी काहीतरी मेहंदी घेतली लावली, असं न करता प्रॉपर चांगल्या कंपनीचे कलर घ्या, त्याचं मिक्सिंग बरोबर ठेवा आणि मग लावा. तुम्हाला कधी अपाय होणार नाही. आणि कलरिंग शिवाय स्टायलिंग होत नाही. स्टायलिंगला मग तुमच्या केसांची क्वालिटी बघायला लागेल की तुमचे केस कसे आहेत, कुरळे आहेत, सरळ आहेत. मग तुम्ही स्टायलिंग कसे करणार, किती लांब ठेवता, किती शॉर्ट ठेवता, तशी एखादी स्टाईल तुम्हाला सजेस्ट करू शकतो आपण. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न भरत देशमुख विचारतात साताऱ्याहून. विचारा भरत. हा सर, नमस्ते. नमस्ते सर, आता माझे केस पांढरे झालेले तर मी डाय करतो. तर डाय करत असताना सर काय होतं की बरेच केस माझे गळतात परत डाय केल्यानंतर. तर त्याच्यावर काय उपाय सर करता येईल?
केस डायमध्ये कधी गळत नाही, कारण माझा अभ्यास त्याच्यामध्ये बराच आहे. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला केसांवरती लावतो तर ती कधी आतमध्ये पेनिट्रेट होत नाही, म्हणजे आपल्या टाळूमध्ये कधी शिरत नाही. त्यामुळे डायमुळे केस गळणं हे 100% चुकीचं आहे. पण आपल्याकडे असा समज झाला आहे की मला ह्याच्यामुळे हे झालं आणि ह्याच्यामुळे जास्त केस पांढरे झाले. हे सगळं मिथ आहे, फेक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू नका आणि चांगला कलर करत राहा. त्याच्याबरोबर तुम्ही चांगला शॅम्पू, कलर गार्डचा शॅम्पू आणि कलर गार्ड सिस्टमचे कंडिशनर लावत जा. तुमच्या केसांना काही होणार नाही. बरं. आपल्याला पुढचा प्रश्न जावेद विचारताय ठाण्याहून. विचारा जावेद. हा सर, मला असं विचारायचं होतं का बाबा माझे केस व्हाईटच होतात, म्हणजे ऍक्च्युअल वय पण आहे माझं, तर कलर कोणता करावा का जेणेकरून हे नाही होत, म्हणजे त्रास नाही होणार शरीराला, अपायकारक नाही, आणि जे जास्तीत जास्त टिकल असं कोणता डाय लावा आणि तो परवडेल असा? आणि काय परवडेल असा? परवडेल असा. व्हेरी गुड क्वेश्चन. कसं आहे, परवडावायला आपल्याकडे सगळे चांगले कलर्स आहेत. कंपन्या फार चांगल्या कंपन्या आलेल्या आहेत आणि स्वस्तामध्ये पण चांगले कलर आहेत आणि महाग पण आहेत. फक्त आता एक होतं की तुम्ही कलर करताना हा विचार करायचा की माझं वय काय, मी करतो काय, मला हायलाईट्स चांगले दिसतील का, मी काय बिझनेस काय माझा, मला हायलाईट्स नको आहेत, मला रेग्युलर कलर करायचा आहे. तर मग एकदम काळे न करता, हल्ली उन्हामध्ये काही जणांना आवडतात की जरासे किंचित सोनेरी दिसले पाहिजेत, किंचित लाल दिसले पाहिजेत, त्याप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तसं करायचं. अदरवाईज सिम्पल नॅचरल ब्राऊन किंवा लाईट ब्राऊन कलर ठेवायचा, तो फार सुंदर दिसतो. आणि कंपन्या ह्याच्यासाठी म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिश्रण, मी ह्याच्यासाठी म्हणतोय की बरेचसे लोक ते म्हणतात ना, खोलो काटो आणि लगाव, पटकन काहीतरी मिक्सिंग करतात. तर मिक्सिंग चुकलं तर तुमच्या केसांना किंचित अपाय होऊ शकतो. तेवढी तुम्ही काळजी फक्त घ्या. बरं. आपल्याला पुढचा प्रश्न अभिषेक बलकवडे विचारतात नाशिकहून. विचारा अभिषेक. हा सर, नमस्कार. माझं नमस्कार. वय 23 आहे आणि माझे केस आता पांढरे होत आहेत, तर मला त्याच्यावरती आता उपाय पाहिजे की काय केलं पाहिजे की माझे केस पांढरे नाही होणार आता पुढे, किंवा कलर करून त्याच्यावरती काही उपाय आहे का? किंवा कारण की मला आता प्रोफेशनल लाईफ मध्ये पुढे पदार्पण करायचंय, मला इंडस्ट्रीमध्ये जायचंय. मेन तेच आहे की तुम्हाला बरेच जण सांगतील की तुमचे केस पांढरे होतात, मी रोखू शकतो, तुमचे केस गळतात, मी रोखू शकतो. माझं प्रामाणिक मत आहे, असं कधीच होत नाही की केस पांढरे होणं बंद होतं किंवा हळूहळू केस काळे करतो. हे सगळं फेकम फेक आहे. कोणावरती विश्वास ठेवू नका. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न सुरेश पालवे औरंगाबादहून विचारतात. विचारा सुरेश. हा सर, मी औरंगाबादहून बोलतोय, सुरेश पालवे. माझं वय 30 आहे आणि केस पांढरे झालेले आणि त्यासाठी मी कलर मेट वगैरे हेअर ड्राय वापरतो. तर त्याचे काही साईड इफेक्ट होतील का? आणि कायमस्वरूपी पांढरे केस कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार करता येतील? तसा आयुर्वेदिक उपचार आता आपल्याकडे सगळे सांगतात की हे असं असं अमकं तेल लावा, तुमचे हळूहळू पांढरे कमी होणार. पण खरं म्हटलं तर सायन्समध्ये त्याला काही मान्यता कुठेही नाही आहे. त्यामुळे तुमच्या समाधानासाठी, शेवटी सायकोलॉजिकल इफेक्ट असतात, तर तुम्ही तुमच्या समाधानासाठी हे कार्य करत राहा, सगळं तुम्हाला चांगलं होईल तुझं. बाकीचं काही स्पेशल कशावर विश्वास जास्त ठेवू नका. आणि कलर करताना मी ते सांगितलं मगाच्याप्रमाणे की थोडी काळजी घेत जा कलरमध्ये. कलर केल्यानंतर शॅम्पू कंडिशनिंगचा मारा करा, व्यवस्थित होतं. पण तुम्ही रेग्युलर साबणाने जर केस धुतले तर पुन्हा केस ड्राय आणि डॅमेज होऊ शकतात. जरूर. आणखीन बरोबर आहे, आपण जसं तुम्ही म्हणाले की केसांची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. याविषयी देखील आपण बोलणार आहोत. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय आणि एक ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर लिहून घ्या, 02266899263. टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण जसं पहिल्या सेगमेंटमध्ये म्हटलं की तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं वय काय आहे, त्याप्रमाणे बघा. पण आता समज आपण वेगळा विचार केला की काही जणांचे शॉर्ट हेअरकट असतात, काही जणांना स्टाईल्स एकदम वेगळ्या हव्या असतात, काही जणांना स्पाइक्स हव्या असतात. तर या सगळ्याचा विचार करताना काय काय मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत? चेहऱ्याचा आकार, तुमचं हेड, फोरहेड, तुमची जॉलाईन, तुमची मानेची उंची, तुमची स्वतःची उंची, या सगळ्याचा विचार करून एखादा हेअरकट आणि एखादी स्टायलिंग करायला लागते. आता एखादी उंच मुलगी असेल आणि तिने जर फारच वरती असं पफ घेतला तर ती फार उंच वाटते. पण एखादी बुटकी मुलगी असेल आणि तिने एकदम असं ब्लंड कट वगैरे घेतला ना, ती फार विचित्र दिसतं. मग तिने काय केलं पाहिजे, तिचं फंक्शन काय, रेग्युलर काळजी कशी घ्यायची. एखाद्या फंक्शनला जायचं तर तिने काय केलं पाहिजे की कधी कधी टॉंग करावं, कधी तिने आयनिंग असं छान करून घ्यावं, कधी कधी कर्ल्स लुक घ्यावा, काही प्रोडक्ट वापरावे. कारण शेवटी आमच्या वरती एक असतो, त्याला दॅट इज कॉल्ड प्रोडक्ट. पण आपल्या भारतामध्ये काय झालं की प्रोडक्टला आपण जास्त व्हॅल्यू देत नाही, फक्त चेहऱ्याचे प्रोडक्ट आपण जास्त वापरतो.
पण मला जर हे कर्ल्स ठेवायचे आणि हे मेंटेन करणं फक्त प्रोडक्टच्या हातात असतं, तर अशा काही प्रोडक्टचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे. तर अशा रीतीने जर पार्टी वाईज स्वतःच्या त्यांनी जर स्टायलिंग केलं तर ते फार छान दिसतं ते. आणि घरगुती उपाय पण तुम्हाला मी सांगितला, तर सगळे केस आपण जर डोक्यावर घेतले आणि तर असे उलटे गुंडावून जर बांधून ठेवले, ते सोडल्यानंतर फार छान दिसतात, ते फार चांगले कर्ल्स दिसतात. असं वाटतं की आपण आता सलून म्हणून जाऊन आलो. एकदम नॅचरल. अशा बऱ्याचशा गोष्टी की आपण घरच्या घरी आणि सलून मध्ये करू शकतो पार्टीवेअर साठी. बरोबर. आणखी नाही, की आपण जसं आपण म्हणतो की आधी तुम्ही स्ट्रेट करून मग खाली कर्ल्स किंवा तसे काही पटकन होणारे काही आपण सांगू शकतो का स्टाईल्स? हा, मी मग असे म्हणतो त्याचं की तुम्ही वरती बांधू शकता किंवा मग घरच्या घरी तुम्ही टॉंग किंवा आयनिंग करू शकता. त्याच्याने पण केस फार छान दिसतात. स्टायलिंग तुमचा नोज कुठल्या साईडला आहे, कधी कधी काय असतं नाक आणि या साईडला आणि या साईडला असतं, त्याच्या ऑपोजिट तुम्ही स्टायलिंग करा, ते फार रिच वाटतं एखाद्या स्टाईल. अशाही गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे हे आपण निसर्गाने सगळं दिलेलं असतं, पण अभ्यास नसल्यामुळे आणि चलता आहे काय पण करून कसं पण करून जाऊया तर त्याचं नाही होत. तर स्टायलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न संतोष जाधव विचारत आहेत दौंडहून. विचारा संतोष. हा सर, अमोनिया आणि नो अमोनिया या दोन कलर मध्ये कोणत्या प्रकारचा फरक असतो आणि कोणत्या प्रकारचा कलर युज करा सर आपल्यामध्ये? नाही, अमोनिया आणि त्यांचा अमोनिया नसणारा आणि ज्याच्यामध्ये अमोनिया आहे त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ऍड येत असतात त्याच्यामधला फरक काय असतो, काय परिणाम होतो त्याचा? आता अमोनिया फ्री आपण जरी म्हटलं तरी खरं म्हणतो तर कलरमध्ये त्याचाच दुसरं काहीतरी प्रोडक्ट टाकलेलं असतं की जे अमोनियाच काम करतो, पण लोकांच्या डोक्यामध्ये टाकलं की अमोनिया नाहीये. आफ्टर ऑल काम तेच करतं. पण ठीक आहे, अमोनिया फ्री जर घेतलं तर प्रत्येक कंपनीने हल्ली अमोनिया फ्री कलर काढलेले आहेत, पण त्याची कॅपॅसिटी असते ते कधी कधी 100% केस सफेद पूर्णपणे होत नाहीत. आता जे नवीन काही कलर्स आलेत, आता काही कंपन्यांनी काढलेत, मी नाव घेण्यात योग्य वाटत नाही, पण ते अमोनिया फ्री तुम्हाला 100% कव्हरेज देत आहेत. पण अगोदर जे अमोनिया फ्री होते ना त्याच्यामुळे 100% ग्रे कव्हरेज नव्हतं. आता व्हायला लागले, काय प्रॉब्लेम नाही तुम्ही. आणि अमोनिया फ्री मध्ये तुमच्या मनाची एक शांती असते की चला माझ्या केसांची जास्त वाट लागत नाही, असं एक समज झालेला आहे. आपल्याला पुढचा प्रश्न मनीषा कवडे विचारतायत पुण्याहून. विचारा मनीषा. हॅलो, नमस्कार सर. मी मनीषा कवडे बोलतीये पुण्याहून. तर माझं वय 44 आहे आणि माझे केस पण बऱ्यापैकी पांढरे झालेले आहेत. तर माझं आत्ताच मी तुमचं ऐकलं की डोळ्यांचा कलर साधारण ब्राउनिश आहे, तर माझाही तसाच कलर आहे. पण मग मी कुठला हेअर डाय वापरावा, कुठल्या रंगाचा मला चांगला दिसेल? कारण डार्क ब्लॅक वापरला तर ते थोडंसं ऑड वाटतं, कारण माझा कलर जरा म्हणजे गव्हाळ वर्णाची आहे मी. तर मी कुठला कलर वापरावा? तुम्ही साधारणतः लाईट ब्राऊन घ्या. लाईट ब्राऊनला त्याच्यामध्ये एखादी अशी गोल्डन टिंच असणारा कलर निवडा. त्याच्यामध्ये असं आपण कलरचे नावं म्हटले तर नंबर म्हटलं तर नंबरप्रमाणे 4.3, 5.3 असे येतात. पण तुम्ही चांगल्या तज्ज्ञाला पकडा आणि त्याला भेटा, त्याला सांगा की मला सजेस्ट करा, माझे असं असं प्रॉब्लेम्स आहे, मला हे असं असं हवं आहे. ही विल गाईड यू प्रॉपरली. ते तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करेल आणि ते तुम्हाला जास्त रिच वाटणार ते. जरूर. आणखीनही प्रश्नांची वाट बघतो. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBM. टॉपटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण म्हणतोय कलरिंग करताना म्हणजे उदय असं एक विचार असं वाटतं की आपण एकीकडे डाय करतो, एकीकडे कलर करत असतो. डाय नेमकं काय फंक्शन करत असतो आणि कलर नेमकं काय करतो? नॉर्मली काय आहे की डाय आणि कलर आपल्याला सगळं सेम वाटतं, पण पहिले जे डाय होते ते कोटिंग करायचे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट लावली ह्या वर्षी पुढच्या वर्षी परत लावली, जसं आपण डांबर घालतो दरवर्षी ते कोटिंग 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 होत असतं. आणि कलरची प्रक्रिया अशी केली आहे की तुम्ही निवडलेला कलरमध्ये कलर मॉलिक्युल्स असतात ते, आणि अमोनिया किंवा काही अमोनियाला तसं दुसरा पर्याय असतो, तो अगोदरचा कलर काढतो आणि ॲट द सेम टाइम सपोज टू से 35 मिनिट्सचा आपला वेळ असेल ना, तर 35 मिनिट्समध्ये कलर काढणं आणि दुसरा आपण जो निवडलेला कलर देणं, ही प्रक्रिया एकत्र घडते व्यवस्थित. फक्त त्याला मिश्रण मात्र तुमचं बरोबर लागतं. तुम्ही कॉन्फिडन्समध्ये जर झाला आणि जर असं डेव्हलपर जास्त टाकाल किंवा कलर जास्त टाकाल, मला माहिती आहे म्हणून कराल, तर त्याच्याने फक्त केसांची वाट लागते. अदरवाईज कलर जास्त चांगला आहे डायपेक्षा. तर माझं असं म्हणणं आहे की एक न्यूनगंड असतो, सफेद केस आहेत म्हणजे मी काय करू, कसं राहू, तर तुम्ही त्यांना कलर करून एकदम छान स्टायलिंग करून अतिशय सुंदर लुक घेऊन तुमचा न्यूनगंड काढून टाकू शकता. पण उदय, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की डाय किंवा कलर करताना एक छोटंसं टचअप असेल तरी आपल्याला सलून मध्ये जावं लागतं, पण जेव्हा तुम्ही कलर घरी आणून करता तेव्हा तुम्ही काही वेगळ्या छोट्या टिप्स तुम्हाला द्यायच्या आहेत का? आता कसं असतं की आम्ही ज्यावेळेला त्यांना कलर, म्हणजे त्याच्यामध्ये 2 कलर आले, बरेच कलर येतात, पण एक कलर म्हणजे नॅचरल कलर असतो आणि एक फॅशन कलर असतो. आता फॅशन कलरच्या वेळेला काय असतो की त्याच्यातनं टिंट येतात, साधारणतः गोल्डन टिंट येते, ब्राऊन टिंट येते किंवा
रेड टिंट येते. आता हे त्यांना घरी तसं मिश्रण करता येत नाही, Exactly. पण काही हुशार क्लायंट आमच्याकडे येतात आणि ते आमच्याकडे लिहून घेतात की सर मला दर महिन्याला वेळ मिळत नाही रिग्रोथला. मग त्यावेळेला आम्ही त्यांना लिहून देतो की ह्याच्याबरोबर हे प्लस इतकं मिश्रण इतकं परफेक्ट लिहून दिलेलं असतं, पण त्या उपरही जाऊन की मला जर माहिती आहे सगळं आणि मी कसं मिक्सिंग करेन तरच फक्त वाट लागते. अदरवाईज कलर फार चांगले केसांसाठी आहेत. फक्त ज्यांनी अभ्यास नाही केला आणि ते लावतायत त्याच्यामुळे फक्त असं झालंय की ते स्वतःला कमी समजत नाहीयेत की मला सगळं येतं आणि कलर वाईट आहे असं झालेलं. अदरवाईज कलर इज गुड फॉर हेअर ऍक्च्युअली. निश्चितच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिलीत आज त्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि या सगळ्या गप्पांनंतर आज आपण स्टाईल टॉकटामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBM.